श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। कशा आहात माझ्या सर्व मैत्रिणींनो? तर माझी आता स्वामींना आंघोळ घालून झालेली आहे। आज आहे गुरुवार, माझ्या आवडीचा वार। तर सर्व देवांना फुलं गंध वाहून घेते, पंचोपचार पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर माझं नेहमीचं डेली रुटीन। तर बघा किती छान आणि छोटीशी रांगोळी मी देवासमोर घालते। मी रांगोळीचा व्हिडिओ मी नेहमी का टाकत असते, कारण छोट्याशा रांगोळी, छोट्या ज्या काय रांगोळ्या आहेत, काय माझ्या मैत्रिणींना जमत नाहीत। माझ्या मैत्रिणीचंच काय, माझ्या लहान बहिणीलासुद्धा माझ्या रांगोळी काढायला जमत नाही। ती मला नेहमी म्हणत असते, तुझ्यासारख्या रांगोळी मला काढता येत नाहीत। तर नेहमी आपल्याकडून कुणाला तरी काहीतरी शिकता यावं हा माझा प्रयत्न असतो। म्हणून मी ही रांगोळी, कुठलीही रांगोळी असो, छोटासा तरी रांगोळी काढताना व्हिडिओ मी करत असते। तर देवघरासमोर काढण्यासाठी छोट्या रांगोळी किंवा उंबऱ्यावरची पावलं, तर हे मी छोटे व्हिडिओ करत असते, व्हिडिओमध्ये टाकत असते आपल्या लॉगमध्ये, की जेणेकरून माझ्या मैत्रिणींना शिकता यावं, काहीतरी आपल्याकडून कोणाला तरी काहीतरी शिकता यावं ह्याच्यासाठी। तर बघा ही किती सुंदर देवघरासमोर रांगोळ काढलेली आहे। आणि बघा ह्याच्यावर हळदी कुंकू सोडल्यावर तर आणखीन सुरेख दिसत आहेत रांगोळी। किती छान वाटतं, पांढरी रांगोळी आणि त्याच्यावर हळदी कुंकू, तर खूप मस्त वाटतं। आणि इकडं छाप उठवलेला आहे। आता ती परडी आणलेली आहे, तर त्या परडी चौरंगावरती ठेवलेली आहे। तर इथं सुद्धा कुलस्वामिनी प्रसन्न अशी छोटासा छाप उठवलेला आहे आणि त्याच्यावर पण हळदी कुंकू सोडलेला आहे। आणि आज आहे गुरुवार आणि माझ्या दिव्यामध्ये बघा फूल किती छान आलेलं आहे। तर दिव्यामध्ये फूल येण्याचं खूप स्वामी संकेत देतात। असं म्हणतात की दिव्यामध्ये फूल आल्यावर स्वामींनी आपल्याला आशीर्वाद दिलेला असतो, आपल्याला स्वामींनी काहीतरी संकेत दिलेला असतो। तर हे बघा गुरुवारच्या दिवशी, आजच्या दिवशी माझ्या दिव्यामध्ये किती छान फूल आलेलं आहे। आणि मी आज जी देवपूजा केलेली आहे त्याचं फळ मला मिळालेलं आहे, असा ह्या फुलाचा संकेत आहे। ह्या फुलातून असं आहे की आज तू जी काही माझी मनोभावे सेवा केलेली आहे ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि तुझ्या मनातल्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतील।
हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या सर्व ताईंचं, दादांचं व माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींचं. तर ही पहा, मी आज आंबट चुक्याची भाजी करणार आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे आणि हरभरा डाळ असं एकत्र करून भाजी शिजवून घेतलेली आहे. भाजी शिजायला टाकलेली आहे. तर खूप अख्खे शेंगदाणे खूप छान लागतात. तर इकडे लगेच मी शेंगदाणे पण भाजून घेते. समर्थला सकाळी डब्याला शेंगदाण्याचे लाडू द्यायचे असतात. तर त्याच्यासाठी इकडं ते पण तयारी करून घेते. शेंगदाणे भाजून ठेवलेले असले की पटकन आपल्याला त्याला सकाळी लाडू करून देता येतात. पीठ मळून घेतलं. इकडं मस्त असं पीठ मळून घेतले आणि हे लावायला पीठ चपात्या करायच्या. आणि आपली भाजी पण छान अशी शिजलेली आहे. तुम्हाला दाखवते. शेंगदाणे पण भाजून झाले. मस्त अशी भाजी शिजली. मस्त अशी भाजी शिजली. आता ह्याच्यात बेसन पीठ घालतो की छान लागते भाजी. थोडंसं लागतं. तर ही भाजी आहे आंबट चुक्याची. तर साधी सिंपलच पद्धत आहे ही पण भाजी करायची. तर तेल गरम करून मोहरी टाकली आणि त्याच्यानंतर मिरचीचा ठेचा टाकला आणि त्याच्यामध्ये शिजलेली आपली भाजी ही फोडणी घालायची आहे. तर बघा, फोडणी तयार झालेली आहे. आणि आता ती भाजी शिजलेली डाळ, शेंगदाणे आणि भाजी असं शिजवून घेतलं होतं. आणि त्याला आपलं डाळीचं पीठ लावलं. त्याच्यामुळे भाजीला असा दाटसरपणा येतो आणि भाजी छान होते. आणि ह्याच्यात चवीपुरतं मीठ आणि मोठं मोठं काढलेलं शेंगदाण्याचं कूट. तर मोठं काढलेलं असल्यावर तर भाजी खूप छान लागते. तर ही झालेली आहे माझी चुक्याची भाजी रेडी. भाजी झाली की इकडे लगेच हात कुकर लावून घेतला. कुकर लावला की लगेच चपात्या करता येतात. समर्थ आला की जेवायला. तर समर्थाचे पप्पा समर्थला आणायला गेले. तोपर्यंत माझ्या गरम गरम चपात्या होतात. तर मस्त असे तांदूळ धुवून स्वच्छ भात केलेला आहे. भात आणि चुक्याची भाजी खूप छान लागते. इकडे कुकर लावून लगेच इकडे चपात्या करायला घेते. तर बघा, खूप छान असे मस्त पीठ मळून ठेवलेलं आहे. अर्धा तास पीठ मळलं की मळून चांगलं भिजतं. तर खूप छान अशा मऊ छान अशा चपात्या होतात. आणि त्याला नंतर करायच्या वेळेस असं तेलामध्ये खूप छान असं मळून घेतलं की आणखीन सुंदर अशा मऊ लुसलुसीत चपात्या होतात.
पीठ छान मळलं की चपाती पण छान होते. तर हे बघा मी 4 पदरी घडीची चपाती किती छान फुगलेली आहे. मस्त अशी चपाती झालेली आहेत. माझ्या छोट्या छोट्या चपात्या असतात, पण मस्त अशी बघा किती छान फुगलेली आहे. लगेच स्वयंपाक झाला की बघा इकडे लगेच किचन स्वच्छ धुवून गॅस पुसून स्वच्छ असं ठेवलेलं आहे. कारण काय होतं मग संध्याकाळी परत 4 वाजता लगेच आपल्याला 4-5 वाजता आपल्याला किचन स्वच्छ असलं की कामाला लागायला बरं पडतं. तर स्वयंपाक झाला की लगेच मी इकडं साफसफाई पण करून घेते. किचन स्वच्छ असलं की घरात छान वाटतं, दिवसभर फ्रेश. तर बघा इकडे राधा आलेली आहे. आता गौरी गणपतीसाठी तिने साडी घेतली होती, तर त्याच्यावरचा ब्लाऊज शिवायला टाकायला आणि साडी फॉल पिको करायला. तर मी ब्लाऊज देखील छान शिवते. आता साड्या लावायच्या नाही थोडे तुला बोललो पण नसते, पण हे रेडीमेड बोलले त्यांनी टाकलेले ओके मिळतात. हे लेस बोलले लेस ब्लाउज पीस काढा उलगडले त्यावर हातासाठी. आता हिरोईनच्या लग्नाची तयारी चालू झाली ना. समोवायची कधी आहे लग्न? 14 डिसेंबर. हो काढणार 14 डिसेंबर. लग्न इथं पुण्यातच हिंजवडीला. त्यांच्याकडे लग्न आहेत का ह्यांच्याकडे लग्न आहेत? दोन्ही मिळून खर्च करणार आहेत लग्नाचं. दोघं मिळून करणार आहेत. त्याला लेस लावायची छोटी गळ्याला. दुपारची जेवणं झाल्याच्या नंतर इकडे मी लगेच दळण करायला घेतलेलं आहे. कारण गावावरून आलं तसं गावावरूनच आणलेलं पीठ होतं. दळण काही केलेलं नव्हतं. तर दळायला कुठं बाहेर जायची गरज नाही. आपल्याकडे गिरणी पण आहे पिठाची चक्की. तर घरगुती माझी छोटीशी पिठाची चक्की आहे. मी माझं स्वतःचं दळण दळते त्याच्यात. तर पीठ पण संपलेलं होतं, तर म्हटलं चला लगोहात आपली दळण करून गिरणीमध्ये दळण टाकायचं. तर ही बघा माझी पिठाची चक्की, तेजसची पिठाची चक्की आहे. खूप छान असं डाळी गहू खूप मस्त असं दळलं जातं ह्याच्यात. तर आता ह्या चक्कीला जवळपास 4 वर्ष घेऊन झालेली आहे. तर आजचा व्लॉग कसा झाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका पुढच्या नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.